तर हे आत्ता आपण XLR टू XLR जे आहे ते कनेक्शन आत्ता इथे दिलेलं आहे. हे आत्ता हा रिसिवर आहे. हा रिसिवर जो आहे हा या इथे कॅमेराच्या इथे माउंट करायचा असतो. त्याचा एक माउंटिंग शू आहे, तो इथे लावायचा आणि तो इथे लावला की तो कॅमेऱ्यावरती माउंट होतो. हा इथे आत्ता आपण त्याचा माउंटिंग शू लावला, हा माउंटिंग शू लावला आणि मग हे इथे रिसिवर जो आहे हा इथे अडकवला, त्या रिसिवर अडकला. सेम वेमध्ये म्हणजे रिसिवर आणि हे आपलं हे युनिट रेडी झालं, रिसिविंग युनिट. आता ट्रान्समिटिंग युनिटसाठी आपल्याला हे ट्रान्समिटिंग घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये माईक्स कुठे, बॅटरी कुठे टाकायची असते, तर ती बॅटरी इथे जाते. पुष्कळ वेळेला वेगळ्या कंपनीचे माईक्स येतात. मी हे भोयाचे घेतले आहेत, सेनायचे येतात, अजून वेगळ्या कंपन्यांचे आहेत. तर इथे याचे हे बॅटरीचे सेल्स जातात, ते इथे टाकायचे. याच्यावरती त्याचे चॅनल्स दिलेले आहेत, चॅनल 1 चॅनल 2 आणि इथे पॉवरचं बटन आहे. हे पॉवरचं बटन दाबलं की हे ऑन होतं. हे चॅनल A तुम्हाला इथे दिसते. सेम वे तुम्हाला इथेसुद्धा त्याचं पेअरिंग करायला लागतं की चॅनल कुठचं आहे. तर हे बघा, तुम्हाला आता हे इथे दिसलं असेल चॅनल A आणि चॅनल A दोन्ही ठिकाणी चॅनल 1 चॅनल 1च दिसतं आहे. तर असं हे पेअरिंग व्हायला पाहिजे. जर का हे पेअरिंग झालं तरच तुमचं ऑडिओ येऊ शकतो, नाही तर ऑडिओ येणार नाही. तर आता आपण याला माईक लावूया. हा ट्रान्समीटर आहे, हा ट्रान्समिट करणार आहे ऑडिओ. तर आता आपण याला माईक जोडूया. आता आपण याला माईक जोडला आहे. माईक जोडल्यानंतर माईक्स हा फिक्स केला, EP कनेक्शन केलं आणि हा कॉलर माईक आहे. हा जो आहे हा कॉलर माईक आहे. हा कॉलर माईक तुम्ही तुमच्या माईकला जोडायचा. आता हा आपण जस्ट टेस्ट करून बघूया की माईक लागलेला येतो आहे की नाही, ऑडिओ येतो आहे की नाही, ते आपण जस्ट चेक करूया. 1 मिनिट.